अनिकेत रोज शाळेतून घरी आल्यानंतर लगेच मोबाईल काढायचा आणि गेम्स खेळायचा. दिवस कसा जातो ते त्याला कळतच नव्हते. आईवडिलांनी त्याला कितीही सांगितले, थोडा वेळ बाहेर खेळा, पुस्तक वाचा, मित्रांसोबत मजा करा, पण अनिकेताला काही फरक पडत नव्हता. एक दिवस तो शाळेतून घरी येत असताना जंगलाच्या कडेवर एक जुनी बाग दिसली. बागेच्या दारावर लिहिले होते, जादूची बाग, फक्त मोबाईल वापरणाऱ्यांसाठी. अनिकेत खूप उत्सुक झाला, पण मोबाईल सोडायचं भय पण वाटलं. त्याने ठरवले, फक्त 5 मिनिट बाहेर जाऊन पाहतो. अनिकेताने मोबाईल बाजूला ठेवला आणि बागेत पाऊल ठेवलं. बघितलं तर बागेत रंगीबेरंगी फुले फुलत होती, फुलपाखरे गाणं करत उडत होती आणि झुरळ, कोल्हे आणि हसणारे छोटे प्राणी त्याच्यासोबत खेळायला तयार होते. अनिकेताने फुलं पाहिली, प्राण्यांसोबत हसला आणि झाडांवर चढून खेळला. तो इतका मजेत गुंतला की त्याला वेळ कसा गेला कळलंच नाही. परत घरी आल्यावर त्याने ठरवले की रोज मोबाईल फक्त थोडा वेळ वापरेल आणि बाकी वेळ खेळ, पुस्तक वाचन आणि नवीन गोष्टी करून मजा करेल. त्या दिवशी अनिकेताला समजले की मोबाईलचा योग्य वापर आणि बाहेरच्या गोष्टींत वेळ घालवणे दोन्ही महत्त्वाचे आहे आणि खरा आनंद हेच आणतो. बर का बालमित्रांनो, या गोष्टीचे तात्पर्य आहे, मोबाईलवर जास्त वेळ घालवू नका, बाहेर खेळा, निसर्ग आणि मित्रांसोबत मजा करा आणि नवीन अनुभव मिळवा.